16 जानेवारीला मंगळ हा ग्रह मकर राशीमध्ये गेलेला आहे. कसा जाणार आहे? वृश्चिक राशीच्या लोकांसाठी येणारे हे दिवस हे मी तुम्हाला सांगणार आहे. वृश्चिक राशीच्या लोकांसाठी येणारे हे दिवस नक्कीच छान जाणार आहे. कारण तुमच्या राशीचा स्वामी हा 3ऱ्या घरामध्ये म्हणजेच मंगळ हा मकर राशीमध्ये गेलेला आहे आणि मंगळ मकर राशीमध्ये उच्च असतो. इथे बसलेला मंगळ सध्या अस्तावस्थेत आहे. त्यामुळे काही गोष्टी तुमच्यासाठी चांगल्या सुद्धा आहेत. कारण 3रं घर हे तुम्हाला माहित आहे की पराक्रमाला दाखवतं, नवीन सुरुवात दाखवतं, आव्हानं सुद्धा दाखवतं. पण सगळ्यात महत्त्वाचं इथे पाहायला मिळते की जे थर्ड पार्टी ची कामं करतात, ॲडवायझर आहेत, कन्सल्टन्सी करतात, मी खाली दिलेलं आहे, यांच्यासाठी फार उत्तम काळ आहे. खूप चांगल्या गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये घडणार आहेत, खूप चांगल्या अपॉर्च्युनिटी तुम्हाला येणार आहे. इथे बसलेला मंगळ हा 10व्या घराकडे सुद्धा बघतोय आणि 10व्या घराचा स्वामी हा सूर्य आणि सूर्य मंगळ सोबत बसलेला आहे. त्यामुळे नक्कीच चांगल्या अपॉर्च्युनिटी मिळतील, ट्रान्सफर होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर थोडंसं ट्रॅव्हल होऊन जाईल. त्याचबरोबर मी तुम्हाला सांगेन खूप अपॉर्च्युनिटी मिळतील. तुम्हाला चांगल्या चांगल्या गोष्टी करायला आयुष्यामध्ये एक नवीन सुरुवात होईल किंवा काही गोष्टी जर तुम्हाला करायच्या असतील त्याही तुमच्यासाठी फार छान आहेत. त्याचबरोबर 6व्या घराकडे मंगळाची दृष्टी असल्या कारणाने रोग, कर्ज या गोष्टीतून तुम्हाला थोडीशा चांगल्या गोष्टी पाहायला मिळतील. त्याचबरोबर एक लक्षात ठेवा, रागावर थोडंसं कंट्रोल ठेवा. पार्टनर बरोबर बोलत असेल तेव्हा थोडंसं पटकन बोलू शकतं, त्यांना दुखावू शकतं. त्यामुळे त्याच्याकडे लक्ष ठेवा. भाऊ बहीण जे तुमचे रिलेशन असतील, त्यांच्या लहान भावंड त्यांच्याशी रिलेशन खूप चांगले राहतील. इकॉनॉमिकली खूप चांगल्या गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये पाहायला मिळतील. त्यामुळे येणाऱ्या संधीचा नक्की फायदा घ्या. उपाय जे दिलेत ते नक्की करा. बेस्ट ऑफ लक.